नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिना सुरू झाला, नवीन वर्षाला सुरुवात झाली, गुढीपाडवा साजरा झाला आणि आज रामनवमी. चैत्र महिन्यातली नवमीच म्हणजेच आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत म्हणजे रामाने अवतार घेतला. विष्णूच्या दशावतारामधला 7वा अवतार म्हणजे आपले प्रभू रामचंद्र. श्रीराम यांचा जन्म त्रेता युगात झाला बरं. राजा दशरथ याला 3 राण्या होत्या आणि त्यांना पुत्ररत्न नव्हतं, त्यामुळे ते सगळे चिंतित होते आणि राजगादीला वारसा नसल्यामुळे त्यांना संतान म्हणजे पुत्रसंतान हवं होतं. त्यावेळेला त्यांचे गुरुजन त्यांच्या सल्ल्याने म्हणूयात किंवा त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि पुत्रकामेष्टी यज्ञामुळे अग्निदेव प्रसन्न झाले आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या पुत्रांचा जन्म झाला. त्यातलाच विष्णूचा 7वा अवतार म्हणजे आपले सगळ्यांचं लाडकं दैवत प्रभू रामचंद्र. श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, मातृभक्त, पितृभक्त, सगळ्या प्रजेवर नितांत प्रेम करणारं असं हे सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व. श्रीरामचंद्रांचं जीवन म्हणजे कर्तव्य, शौर्य, निष्ठ असं परिपूर्ण असं त्यांचं जीवन होतं. त्यामुळेच आपण सगळेजण श्रीरामाला आदर्श दैवत मानतो. तुम्हाला माहिती आहे, चैत्रातल्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून बऱ्याच जणांकडे श्रीरामाचं नवरात्रसुद्धा असतं. आपण देवीचं नवरात्र करतो की नाही त्याचप्रमाणे, परंतु हे काही जणांकडेच असल्यामुळे आपल्याला श्रीरामाच्या नवरात्राबद्दल विशेष माहिती नाही आहे. परंतु हे सुद्धा 9 दिवस नवरात्र केला जातो, नंदादीप लावला जातो, कलश स्थापना केली जाते, श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली जाते, त्याची सागर संगीत, षोडशोपचार, पंचोपचारसुद्धा पूजा केली जाते. अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे असं हे श्रीरामाचं नवरात्र केलं जातं आणि त्याची सांगता ज्या दिवशी श्रीरामनवमी असते त्या दिवशी केली जाते. या दिवशी सगळ्या रामाच्या मंदिरामध्ये मोठा उत्सव असतो. रामरक्षेचं पठण केलं जातं. आता रामरक्षेची महती मी तुम्हाला सांगायला नको, हो की नाही? रामरक्षेच्या महतीबद्दल आपण एखादा वेगळा असा छानसा व्हिडिओ करूयात. परंतु या दिवशी बरेच जण रामनाम लिहायचं सुद्धा एक संकल्प करतात बरं का, आणि वहीमध्ये 101 किंवा 1001 वेळेला रामनाम ते लिहित असतात. अशा तऱ्हेने अतिशय धुमधडाक्यात रामजन्म साजरा केला जातो. मी धुळ्याला 4थ्या गल्लीत रामाचं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरात रामनवमी अतिशय धुमधडाक्यात साजरी केली जायची. आम्ही लहान मुलं सगळी रामनवमीला तिथे जायचे. मग तिथे गव्हाची खीर, भात, सांबार, वरण असं अनेक पदार्थ केले जायचे आणि आम्हाला प्रसाद दिला जायचा. प्रत्येक ठिकाणी रामनवमीला जो प्रसाद केला जातो की नाही तो वेगवेगळा असू शकतो. सुंठवडा असू शकतो किंवा वरण भात असू शकतो, सांबार भात असू शकतो किंवा गव्हाची खीर असू शकते किंवा वेगळे विशिष्ट पद्धतीचे लाडू केले जातात. असे अनेक पद्धतीने प्रसाद हा रामनवमीला केला जातो. अशा ह्या आदर्श देवतेचा हा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी सगळ्या घरामध्ये, रामाच्या मंदिरामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये, अगदी एवढंच कशाला वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा ही रामनवमी अतिशय उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी केली जाते. आज रामनवमीच्या निमित्ताने आपण सुद्धा रामाला नमस्कार करूयात आणि या रामनवमीच्या निमित्ताने मी रामाच्या चरणी अशी प्रार्थना करते की सगळ्यांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान सगळं प्राप्त हो. श्रीराम. नमस्कार मंडळी. आपली संस्कृती आणि आपले सणवार हे पुस्तक आपण नुकतंच प्रकाशित केले आहे. हे पुस्तक सगळ्यांच्या घरी असावं असं मला वाटतं, कारण आपल्या सणवारांबद्दल या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. शिवाय या पुस्तकामध्ये आपण मंगळागौरीची गाणी, भोंडल्याची गाणी, आरती, कहाण्या, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या पुस्तकात केलं आहे. नक्की खरेदी करा. धन्यवाद.